तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण अतिशय महत्त्वाचे असलेले ठाणे तसेच नागपूर या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी जी के क्वेश्चन्स असलेले पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत. सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच ठाणे व नागपूर या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले 570 पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेले आहे. हे पीडीएफ तुम्ही जर इच्छुक असाल घेण्यामध्ये तर हा सुपर क्लास जर पाहून घेत असाल 250 मध्ये आपल्याला हे मिळत आहे. तर ही संधी मिस नाही करायची, कारण जी रिसेंटली कल्याण डोंबिवली जी एक्झाम झालेली आहे महानगरपालिकेची, त्या प्रत्येक शिफ्टला विद्यार्थ्यांना आपल्या पीडीएफ मधील 15, 20, 25 आणि 30 पर्यंत देखील प्रश्न आलेले आहेत. कारण या पीडीएफ मध्ये आपल्याला संपूर्ण जो सिलेबस आहे तो म्हणू शकतो विद्यार्थ्यांनी की कव्हर केलेला आहे. तुम्ही या नंबरवर या पीडीएफ ला घेण्यासाठी व्हॉट्सअप करू शकता. कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे. तो इच्छुक विद्यार्थ्यांनी तर नक्कीच करायचा आहे. चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया. सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी असा दिलेला आहे की ठाणे व नागपूर या जिल्ह्यामध्ये जे महानगरपालिका आहेत, म्हणजे किती प्रत्येकी महानगरपालिका आहेत या दोन्ही जिल्ह्यामध्ये ही विचारलेलं आहे. ठाणे तसेच नागपूरमध्ये 4 व 3, 3 व 5, 5 व 1 किंवा 6 व 2. तर ठाणेमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 5 महानगरपालिकेचा समावेश आहे. नागपूरमध्ये एकच महानगरपालिकेचा समावेश असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. तर घेऊया प्रश्न. पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या क्रमांकाचा. शनी शिंगणापूर हे ठिकाण खालीलपैकी किंवा आपण हे म्हणू शकतो प्रसिद्ध जे मंदिर आहे ते कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. स्पेशली तालुका विचारलेला आहे. शनी शिंगणापूर मध्ये स्थित असलेला नेवासे, सोनई, पूर्णा किंवा सिल्लोड. तर ऑप्शन्स मध्ये एक म्हणजेच नेवासे या तालुक्यामध्ये शनी शिंगणापूर हे मंदिर स्थित आहे हे कळते. पाहूया प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा. तर झेलम नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे ते सांगायचं आहे. ती नदी धरण कोणते आहे जे की झेलम नदीवर आहे. मुळशी, कोयना, उरी किंवा हिराकूड. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 3 म्हणजेच उरी हे धरण जे आहे कोणत्या नदीवर, तर झेलम नदीवर स्थित असलेले कळते. प्रश्न चौथा पाहूया. तर विचारलेलं आहे की पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो. पाण्याचे शुद्धीकरण कशामार्फत केले जात असते. शुष्क बर्फ, बोर्डो मिश्रण, तुरटीचा वापर करून किंवा ब्लिचिंग पावडरचा वापर करून. तर पाण्याचे शुद्धीकरण जे आहे ब्लिचिंग पावडरचा जो वापर आहे तो करून जे आहे विद्यार्थ्यांना केले जाते हे कळते. प्रश्न 5वा पाहूया. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा तो व्यक्ती कोण आहे ज्यांनी निश्चित केलेली आहे. भारत व पाकिस्तान या दोघांतील सीमा. तर सर सिरिल जॉन रेडक्लिफ, लॉरिस किंवा सर स्टाफर्ड रेडक्लिफ किंवा लॉर्ड माउंटबॅटन. तर सर सिरिल जॉन रेडक्लिफ यांनी भारत व पाकिस्तान यातील जी सीमा आहे ती निश्चित केलेली कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर प्रथिने ही पुढीलपैकी कोणत्या अमलापासून तयार होतात ते विचारलेलं आहे. आपण हा जो प्रश्न आहे मागेही कव्हर केलेला आहे, पण महत्वाचा आहे त्या कारणास्तव रिपीट केलेला आहे. प्रथिने ही कोणत्या अमलापासून बनतात. सल्फ्युरिक, लॅक्टिक, अॅमिनो किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स मध्ये 3 योग्य राहील. म्हणजेच अॅमिनो अमलापासून प्रथिने ही तयार होतात हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर प्रश्न आहे 7वा. संविधान सभेचे एकूण किती अधिवेशन घेण्यात आलेली होती किंवा झालेली होती. टोटल अधिवेशन किती झालेली होती. 10, 11, 13 किंवा 12. तर संविधान सभेची एकूण 11 अधिवेशने भरवण्यात आलेली होती. तर हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आहे 8वा. कॉर्पोरेशन कर हा जो आहे तो कोणामार्फत आकारला जात असतो. कोणाकडून आकारला जात असतो कॉर्पोरेशन कर. ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा सरकार किंवा वरीलपैकी नाही. तर राज्य सरकारकडून जो आहे कॉर्पोरेशन कर हा आकारण्यात येत असतो. हा एक कर आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा. तर प्रधानमंत्री मातृवंदना खालीलपैकी कोणासाठी आहे ते सांगायचं आहे. प्रधानमंत्री मातृवंदना कोणासाठी आहे. ऑप्शन्स मध्ये लहान मुले, पुरुष, महिला किंवा गरोदर महिला. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना ही स्पेशली असलेली कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 10व्या क्रमांकाचा. घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते विचारलेलं आहे की पुढीलपैकी कोण होते घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे. योमेशचंद्र बॅनर्जी होते का, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ऑप्शन्स मध्ये एक
योमेशचंद्र बॅनर्जी यांनी जे आहे घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष एक व्यक्ती होते, हे हंगामी असलेली विचारलेली आहे स्पेशल. आपण हा शब्द आहे मिस केलेला आहे, तर या ठिकाणी हंगामी स्पेशल विचारलेलं. ठीक आहे. सल्फ्युरिक ऍसिडला पुढीलपैकी काय म्हणतात? कव्हर केलेला प्रश्न आहे, सोपा आहे, महत्वाचा आहे. सल्फ्युरिक ऍसिडला विज्ञानचा राजा, रसायनाचा राजा, ऍसिडचा राजा किंवा वरीलपैकी सर्वांचा? तर रसायनाचा राजा असे जे आहे सल्फ्युरिक ऍसिडला संबोधतात हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा, जो की आहे प्रश्न 12वा. मुदखेड डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो किंवा स्थित आहे विचारलेलं. डोंगराचं नाव मुदखेड आहे. नांदेड, जालना, भंडारा किंवा परभणी? तर ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील. नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड डोंगर हा स्थित आहे. तर पाहूया प्रश्न पुढचा. प्रश्न आहे 13वा. तर उरी धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. काय धरणाचं नाव आहे? उरी धरण, झेलम नदीवर असलेले. जम्मू काश्मीर, मेघालय, सिक्कीम किंवा अरुणाचल प्रदेश? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी जे आहे उरी धरण झेलम नदीवर असलेले कळते. प्रश्न 14वा पाहूया. विसापूर तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे आपल्याला विचारलेलं. तलावाचं नाव विसापूर आहे. अहमदनगर किंवा अहिल्यानगर? जालना, सांगली किंवा अमरावती? तर अहिल्यानगर मध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी विसापूर तलाव हा स्थित आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 15वा पाहूया. तर भारतीय राष्ट्रध्वजावरील क्रमवारी जो आपल्याला रंग आहेत ते सांगायचे आहेत की कोणते आहेत? राष्ट्रध्वजावरील क्रमवारी रंग पांढरा, केसरी, हिरवा, हिरवा, केसरी, पांढरा किंवा केसरी, पांढरा, हिरवा? तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी केसरी, पांढरा व हिरवा. आणि पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी अशोक चक्र आहे, हे आपल्याला सर्व लक्षात घ्यायचं आहे. तर प्रश्न विचारलेला आहे 16वा असा की द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेली आहे? पुरस्कार लक्षात घ्या, द्रोणाचार्य आहे आणि वर्ष सांगायचं आपल्याला ते कोणता आहे. ऑप्शन्स मध्ये 1985, 1986, 87 किंवा 1988? तर द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 1985 या वर्षापासून झालेली दिसते. पाहूया प्रश्न पुढचा. प्रश्न आहे 17वा. भारताच्या राष्ट्रपतींवर महाभियोग प्रक्रिया कोण चालवू शकते? महाभियोग प्रक्रिया कोण चालवू शकते? तर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालय, संसद, विधिमंडळ किंवा पंतप्रधान? तर भारतीय संसद जे आहे राष्ट्रपती यांच्यावर महाभियोग प्रक्रिया चालवू शकते, हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न 18वा. तर संसदीय शासन प्रणालीला कोणकोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे. संसदीय शासन प्रणालीला जबाबदार सरकार, कॅबिनेट सरकार, मिनिस्टर सरकार किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व? तर संसदीय शासन पद्धतीला मिनिस्टर सरकार, कॅबिनेट सरकार, जबाबदार सरकार या सर्व नावाने ओळखतात, हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. कोणत्या राज्याची सीमारेषा सगळ्यात जास्त राज्यांना स्पर्श करते हे आपल्याला विचारलेलं आहे. ते राज्य कोणते आहे ज्या राज्याची सीमा सर्वात जास्त राज्यांना जुळते? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश किंवा आसाम? तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे असे ज्या राज्याची सीमा सर्वात जास्त इतर राज्यांना स्पर्श करते. प्रश्न 20वा पाहूया. पहिली रेल्वे जी सुरू झाली होती किंवा धावली होती ती आहे विद्यार्थ्यांनो ठिकाण मुंबई ते ठाणे. तर विचारलेलं आहे ते किलोमीटर मध्ये किती लांब होतं अंतर? तर 30 किलोमीटर, 34 किलोमीटर, 40 किंवा 20? तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 2, म्हणजे 34 किलोमीटर पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या ठिकाणादरम्यान जी आहे ती धावलेली होती. आता पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी सर्वप्रथम कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेली होती? तर ज्ञानोदय हे वृत्तपत्र आहे ज्या वृत्तपत्रामध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी छापण्यात आलेली होती. कव्हर करूया प्रश्न 21वा. दत्तक वारसा नामंजूर धोरण कोणत्या व्हाईसरायने स्वीकारलेले होते? दत्तक वारसा देण्याचे जे धोरण आहे ते नामंजूर कोण केलेली होती? तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो किंवा लॉर्ड डलहौसी? तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य आहे. लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारसा नामंजूर धोरण हे स्वीकारलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर विचारलेला आहे की नायडू ट्रॉफी पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली ट्रॉफी आहे? ट्रॉफीचं नाव या ठिकाणी नायडू आहे. तर कबड्डी, हॉकी, बुद्धिबळ किंवा क्रिकेट? तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना 4 योग्य राहील. म्हणजे क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेली
नायडू ट्रॉफी आहे हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर प्रश्न आहे 23वा. तर मर्डेका कप पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेला आहे? कपाचं नाव मर्डेका आहे. फुटबॉल, कबड्डी, हॉकी किंवा बुद्धिबळ. ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील. म्हणजेच फुटबॉल खेळाशी मर्डेका हा कप संबंधित असलेला कप दिसतो. पाहूया पुढचा प्रश्न. तर प्रश्न आहे 24वा. बुद्धिबळ खेळामध्ये एकूण काळ्या व पांढऱ्या रंगाच्या सोंगट्या किती असतात ते सांगायचं आहे. असा विचार करू नका की कसा प्रश्न विचारलेला आहे. TCS ने विचारलेलाच प्रश्न आहे. तर बुद्धिबळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या सोंगट्या किती असतात? 16, 20, 28 किंवा 30. तर 16 असतात काळ्या, तसेच विद्यार्थ्यांना तेवढेच असतात पांढऱ्या, हे आपल्याला लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. पुढचा प्रश्न असा आहे की भारताचे गव्हर्नर जनरल ते वर्ष कोणते आहे त्या वर्षापासून या ठिकाणी व्हॉइसराय म्हणून ओळखले जाऊ लागले. जेही गव्हर्नर जनरल होते भारताचे, व्हॉइसराय म्हणून कोणत्या वर्षापासून ओळखले जाऊ लागले? 1888, 1868, 1858 किंवा 56. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3. 1858 हे वर्ष होते ज्या वर्षापासून गव्हर्नर जनरलला व्हॉइसराय म्हणून ओळखण्यात येत होते. प्रश्न 26वा. तांबे व जस्त यांच्या संमिश्रापासून पुढीलपैकी काय तयार होते किंवा केले जाते ते सांगायचं आहे. दोन वस्तू, एक आहे तांबे, दुसरे आहे जस्त. चांदे, सोने, पितळ किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 3. पितळ हे तांबे व जस्त यांच्या मिश्रणापासून तयार होते हे आपल्याला लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 27वा. पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये कोणत्या दिवशी प्रदान केला जात असतो? पद्मभूषण एक स्पेशल दिवस असतो, त्या दिवशीच दिला जात असतो. 26 जानेवारी किंवा प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट किंवा 17 सप्टेंबर किंवा 27 जानेवारी. तर प्रजासत्ताक दिनी म्हणजेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी 26 जानेवारी या दिवशी पद्मभूषण देण्याचे संविधानाने असे सांगितलेले दिसते. तर पाहूया प्रश्न या ठिकाणी 28वा. भगवान गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन दिलेले ठिकाण सर्वांनाच माहित आहे. नसेल तर या ठिकाणी दिलेली आहे, ते ठिकाण सारनाथ आहे. तर विचारलेलं आहे की हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे, ती नदी कोणती आहे? वरुणा, सतलज, कोशी किंवा भोगावती. तर वरुणा नदीकाठी पहिले प्रवचन भगवान बुद्धांनी दिलेले सारनाथ हे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना कळते. तर कव्हर करूया प्रश्न पुढचा. प्रश्न या ठिकाणी आहे 29वा असा की अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री कोण आहेत? भाषा कोणती आहे? अहिराणी भाषा विचारलेली. तर शांता शेळके किंवा विद्या बाळ, बहिणाबाई चौधरी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3. बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी भाषेतील या ठिकाणी प्रसिद्ध एक कवयित्री आहेत हे आपल्याला कळतात. तर प्रश्न 30वा. मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात? ते व्यक्ती किंवा कवयित्री कोण आहेत ज्यांना या ठिकाणी मराठी कवितेचे जनक म्हणतात? गोविंदाग्रज, केशवसूत, कुसुमाग्रज किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो किती? 2. केशवसूत यांना मराठी कवितेचे जनक असे संबोधले जाते. आता पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, अतिशय महत्वाचे विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की ठाणे तसेच नागपूर या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण जनरल नॉलेज कव्हर एक PDF तयार केलेली आहे, जे की आहे 570 पेजेसचे. ठीक आहे. हे PDF जर तुम्हाला हवे असेल ना, तर हे सध्या जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे. इच्छुक विद्यार्थी जोही आहे तो या नंबरवर व्हॉट्सअप करेल. कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे, तर नक्कीच करायचं आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे. सबस्क्राईब करण्याची दुसरी रिक्वेस्ट तुम्हाला सर्वांना राहील, कारण आता एक्झाम विद्यार्थ्यांना आपल्याला जेव्हाही होणार आहे ते आपल्याला म्हणजेच या एक्झामसाठी जेही जरुरी सुपर क्लास असतील तेही कव्हर केले जातील. एक्झाम झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनो जे एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आले होते तेही कव्हर केले जातील. तर सबस्क्राईब करणं गरजेचे आहे आणि सुपर क्लासला एक लाईक जर तुम्ही केला तर अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास मला तुमच्यासाठी तयार करण्यासाठी मोटिवेशन मिळेल. तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास मध्ये.